नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आता ना रक्षाबंधन जवळ आली आहे आणि आपण विचार करतो की गोड धोड काय बनवायचं। वेळेवर काही सुचत नाही, म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ही लवकरात लवकर तयार होणारी रेसिपी गुलाबजामुन। माझ्या मुलांना गुलाबजामुन खूप आवडतात, तुम्हाला पण आवडत असतील। ज्यांना गुलाबजामुन आवडतात ना त्यांनी नक्की कमेंट करून मला सांगा। गुलाबजामुन आपल्याकडे खवा मिळतो त्यापासून पण बनवता येतात, पण मी ते रेडीमेड पॅकेटचे बनवले आहे। तर चला आपण बनवूयात आपली रक्षाबंधन स्पेशल गुलाबजामुन रेसिपी। यासाठी मी इन्स्टंट गुलाबजामुनचे रेडीमेड पॅकेट घेतले आहे। त्याला मी सर्वात आधी कापून घेतले आहे आणि त्यामध्ये जे मिक्सर आहे त्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे। बाउल ना थोडी मोठी घ्यायची, जेणेकरून त्यात आपल्याला हे मिक्स मळून घेता येईल। तुम्ही ना आपल्याकडे परात किंवा कुकर असतो ना तो सुद्धा घेऊ शकता। तुम्ही लक्ष दिले असाल ना तर गुलाबजामुन तळताना ते फुटतात। माझे पण आधी असेच फुटायचे। यासाठी एक ट्रिक आहे, ती आपण वापरायची। ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल। मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं। तुम्हाला माहित आहे का, मार्केटमध्ये जे ब्रेड येतात ना त्यापासून पण गुलाबजामुन बनवतात येतात। ते कसे बनवतात हे सुद्धा मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार। आता आपल्याला छोट्या छोट्या आकाराचे गोल गोल लाडूसारखे हलक्या हाताने गुलाबजामुन बनवून घ्यायचे। गुलाबजामुनचा आकार तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकतात, पण गुलाबजामुन शक्यतोवर गोलच बनवतात। माझे या पॅकेटमध्ये 14 ते 15 गुलाबजामुन बनवून झाले आहे। असे सारे एक साईजमध्ये गुलाबजामुन बनवलेत ना तर दिसायला एकदम छान दिसतात। गुलाबजामुन कोणत्याही आकाराचे बनवले तरी खायला गोड आणि भारीच लागतात। आता सर्व गुलाबजामुन आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे। तळताना एका वेळेला 4-5 गुलाबजामुन तळायला घ्यायचे। गुलाबजामुन तळताना त्यांना एकसारखे हलवत राहायचे, एका ठिकाणी नाही ठेवायचे। एका ठिकाणी ठेवल्यानेच ते एका बाजूने जास्त गरम होऊन फुटून जातात, म्हणून असे एकसारखे हलवत राहायचे। ते सर्व बाजूने एकसारखे तळले जातात आणि फुटत पण नाही। ही होती आपली आजची सिक्रेट ट्रिक। अशा पद्धतीने तुम्ही तळून बघा, नक्कीच गुलाबजामुन फुटणार नाही। गुलाबजामुन तळल्यानंतर त्याला पाकामध्ये किंवा चासणीमध्ये भिजत ठेवावे लागतात। हा पाक आपण आधीच बनवून ठेवला होता। तो बनवण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये 2 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी टाकून साखर विरघळेपर्यंत आणि थोडासा पिवळा रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचा आणि त्यामध्ये 1 चमच विलायची पावडर घालून घ्यायची। विलायची पावडरने गुलाबजामुनला छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर तळलेले गुलाबजामुन पाकामध्ये मिक्स करायचे। हे आपले एकदम बाजारासारखे दिसणारे आणि खायला एकदम रसभरे मुलायम आणि लुसलुशीत गुलाबजामुन रेसिपी तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।